रक्तकुंभ घेतला आणि रावण लंकेमध्ये आले. लंकेमध्ये आल्यानंतर माय बापा मंदोदरी बघा बर का, पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांची नावं जे आहेत ना ते फार विचार करून ठेवलेले आहेत. आपण सहज मंदोदरी म्हणतो, पण त्या मंदोदरीचा अर्थ आपल्याला अजून नसेल माहिती. थोडक्यात सांगतो, मंद उदरी मंदोदरी. आलं का लक्षात? जिचं उदर लहान आहे, मंद उदरी मंदोदरी माय बापा समोर आली आणि त्या मंदोदरीनं रावणाला विजयश्री तिलक केला, त्याचं औक्षण केलं, त्याची आरती केली. आणि आरती केल्यानंतर त्याला माय बापा रावणाला तिथे बसवलं. रावणाच्या हातामध्ये जे रक्तकुंभ होता त्यानं भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि त्या पिंडीजवळ ठेवलं प्रसाद. रावणाशिवाय आणि मंदोदरी शिवाय त्या मंदिरात दुसरं कोणी जात नव्हतं. आणि रावण जेवढा भगवान भोलेनाथाचा उपासक होता, भक्त होता, असा भक्त दुसरा होणेच नाही. जटाटवी गलत्वल प्रभा विपावितस्थले गले वलम विलंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निनाद वड्डमर्मय चकार चंड तांडवं तनोतु नश्वश्व. कसे भगवान भोलेनाथ प्रगटणार नाही? हा मंत्र त्यानं गायलेला आहे, शिवतांडव त्यांनी त्याच्या मुखातून प्रगटलेलं आहे. माय बापा भगवान भोलेनाथ एवढी कृपा करणारे. तो रक्तकुंभ त्यानं तिथं ठेवला आणि रक्तकुंभ ठेवून बाजूला गेला. तेवढ्यात मंदोदरी तिथे आली. मंदोदरीनं जाणाऱ्या रावणाला विचारलं, चालता झालेला रावण, अहो हे इथं काय ठेवलं? रावण हसत उपहासात्मक बोलून गेला, प्रसादे सर्व दुःखाना. म्हणजे प्रसाद घेतल्यानंतर सर्व दुःख दूर होतं. म्हणजे त्या ऋषीची आठवण करून रावण बोलला. पण मंदोदरी म्हणले, केवढं भाग्य माझं, जेही तप करतात, जेही कुठे जातात, माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतात, हा प्रसाद माझ्यासाठीच असेल. म्हणून मंदोदरीनं तो कुंभ लावला आणि मुखाला लावून आखा पिऊन घेतला. माझा मंदोदरीनं रक्तकुंभ पिऊन घेतला आणि मंदोदरी गर्भवती झाली. रावणाने मंदोदरीला विचारलं, मंदोदरी मी अनुष्ठानात्मक आहे, मी तर तुला स्पर्श केला नाही, तुझ्या उदरात ते आलं कुठून? मंदोदरी म्हणले, क्षमा करा प्राणनाथ, तुम्ही जो मला प्रसाद सांगितला होता ना, तो मी भक्षण केल्यानंतर मी माझ्या उदरी हे बाळ आलं. रावण घाबरले, रावणाची झोपच उडाली. रावण म्हणले, तिकडे कुठे जन्माला येऊ नये म्हणून मी हा एवढा अट्टहास केला, ही तर माझ्याच घरात जन्माला आली. आणि मग माय बापा घाबरलेल्या रावणानं विचार केला, काय करू? मंदोदरीला मारावं, तर मंदोदरीच्याच पुण्यानं जगत होता. काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक ना जे जगतात त्यांना सन्मान भेटतो, फक्त त्याच्या एकट्याचं पुण्य नसतं, त्याच्या वाडवडिलांचं, माता पित्यांचं आणि विशेष त्याच्या पत्नीचं माय बापा पुण्य असतं. म्हणून समाजात त्याला ओळखतात लोक. लक्षात घ्या. जालंधराच्या पत्नीचं पुण्य होतं म्हणून जालंधर जगत होता. आलं का लक्षात? आणि इथे माय बापा मी नेहमी म्हणत एक वाक्य, शक्तिमान. शक्तिमान त्यातली शक्ती जे वाक्य आहे हे स्त्रीलिंगी आहे, मान हे पुरुषलिंगी आहे, पुलिंगी आहे. पण शक्तिमान तेव्हा घडतो ज्यावेळेस शक्ती सोबत येते तेव्हा. आलं का लक्षात? हा मंदोदरीच्या माय बापा पुण्याईचा हा विशेष वाटा होता की रावणाला धक्का लागत नव्हता. रावणाने विचार केला, ज्या दिवशी जन्माला येईल त्याच दिवशी मारून टाकायचं पोरगा. आणि ती वेळ जवळ आली, प्रसूतीच्या काळा आरंभ झाल्या आणि मंदोदरीच्या पोटी माय बापा होती एक तेजस्विनी जगदंबा परंबा माता मातेश्वरी मा काली त्या ठिकाणी प्रगटली. माय बापा जशी प्रगटली, प्रगटता क्षणी त्या ठिकाणी
हसायला लागली बरं का ते. हा, तू मी जन्माला येऊ नये याचा अट्टहास तू करत होतास ना, बघ मी तुझ्याच घरात जन्माला आले. काय करतो? रावणाला एवढा राग आला, रावणाने माय बापा खडक काढलं, अंगावर धावला, मारणार. मंदोदरी म्हणली सावधान, सावधान. ही कोण आहे तुम्हाला माहिती आहे? ही माझी कन्या आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ही साक्षात जगदंबा आहे. हिला तुम्हाला मारता येणार नाही. हिला जर धक्का लागला तर माझं पातिव्रत्य बाधित होईल आणि तुम्हाला मरणे यायला वेळ लागणार नाही. रावणाने उचललेला खडक बाजूला घेतला. रावणाचं मायबापा या ठिकाणी बुद्धितत्वच काम करेना, काय करावं कळेना. रावणाने शेवटी हा विचार केला की ही साक्षात लक्ष्मी आहे, ही साक्षात जगदंबा आहे, साक्षात ब्रह्माने, काय करावं हिला. काही लोक जळकुटे असतात बरं का. जळकुटे शब्द कळतं का? जळकुटचे नाही, दुसऱ्यावर जळणारे, त्याला जळकुटे म्हणतात. कोणाचं काय भलं व्हायला लागलं की लोकांना बरं वाटत नाही. त्या काळी रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातं होती, मायबाप नातवं होते रावणाला. आणि त्याचं ऐश्वर्य केवढं, किती सोन्याचे महल, किती का मायबाप तांब्याचे महल, किती पितळाचे महल, किती लोखंड. मायबाप आता काय सांगा वर्णन. रावणाचं ऐश्वर्य वेगळं होतं, पण रावण तरीही जळत होता. कोणावर? हे बघा, पैसा सुख देतो असं अजिबात मनात आणू नका. काय? पैसा सुख देतो असं मनात अजिबात आणू नका. मी काल परवाच तुम्हाला सांगितलं, गेले 2.5 ते पावणे 3 वर्ष एक संत मायबापावर नुसत्या नर्मदेच्या पाण्यावर आहे. काय आणि अंगावर फक्त लंगोट, कधी घेतलं तर अशी शाल घेतात. तेवढ्या थंडीत मी ती थंडी अनुभवली. तुम्ही संपूर्ण अंग बांधून घेतल्यानंतर नुसती करंगळी बाहेर आली तरी सगळ्या अंगाने हुरहुरी सुटेल, एवढी थंडी तिकडे. अमरकंटकला गेल्यानंतर तो माणूस मरतो का काय असं वाटतं, एवढी थंडी. पण एवढ्या थंडीत सुद्धा मायबापा फक्त ते नर्मदे माईचं पाणी पिऊन जीवन जगतं. कोण म्हणतं पैसा पाहिजे? जीवन हे बघा, एक आयुष्य असं आहे, त्याला ब्रह्मचारी आयुष्य म्हणतात. एक कालखंड आहे ब्रह्मचारी आयुष्य. काय करावं? अक्षर घोकावे. पता नाही कुठून बुद्धी सुचली मला बाबा. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत मी गायनच गात होतो, गायनच शिकला. त्याच्यासाठी सगळं खर्च केलं, जे काय आपल्याला मेहनत घ्यायची ती. त्याच्यानंतर उरलेल्या 3 वर्षात म्हणजे 23, 24, 25 या वर्षातच मी हा अभ्यास केला. बाकीचा केला म्हणल्यापेक्षा झाला. हा, तो पण कुठं अट्टहासाने केला होता. आता खरंच आपल्या गावचं लेकरू बरं का, किती कौतुक आहे त्याचं, सचिनचं. हा, आज तुम्ही आळंदीला येऊन बघा केवढं वैभव उभं केलं त्या पोराने, नुसतं मायबापा भजनाच्या जोरावरती. आणि साखर आहे बरं का त्याच्या तोंडात. हा, मी असं, मला कौतुक करणं आवडत नाही, पण आपलं लेकरू मोठं झाल्यानंतर कौतुक करावं मायबापा, लक्षात घ्या. त्याचं मोठेपण आपण स्वतः सांगावं, लक्षात घ्या. हा, मला फार स्वाभिमान आहे त्याचा. फार मी आळंदीमध्ये सांगत असतो की हा बघा आमचं सचिन काय होतं त्याच्याकडे, आता बघा काय. विनम्रता तेवढीच आहे, मुखात साखर आहे. आणि मायबापा एक ज्ञानोबा तुकोबारायांबद्दल मनामध्ये असणारा श्रद्धाभाव आहे. या ठिकाणी रावण जळत होता, आपला हा विषय आहे. रावण जळत होता, काय करावं. जनक राजा एवढा संपन्न होता,